नमस्कार मित्रांनो, आज जन्माष्टमीला स्पेशल आपण मसाले भात करूया। चला तर आपण रेसिपी बघूया। रेसिपीसाठी आपण खूप सारे वेजीज कट करून ठेवलेले आहेत। आपण कुकर मध्ये किंवा एका मोठ्या पातेल्यातही मसाले भात करू शकतो, परंतु कुकर मध्ये भात जास्ती मऊ होतो व मला मऊ भात जास्ती आवडतो, म्हणून मी कुकर मध्ये बनवत आहे। कुकर गरम झालं की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल आणि थोडंसं तूप टाकायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडंसं कढीपत्ता, खडा मसाला आणि तेजपान टाकायचं। त्यानंतर एक मोठा उभा चिरलेला कांदा 5 ते 10 मिनिट तेलात परतून घ्यायचा। त्यानंतर खोबरं आणि मिरचीचं बारीक पेस्ट करून त्यात टाकायचं। व्यवस्थित मिक्स झालं की आलं लसूणची पेस्ट ऍड करायची। ते तेल सुटेपर्यंत तेलात होऊ द्यायचं। त्यानंतर तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला व गोडा मसाला ऍड करायचं। व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात सर्व वेजीज कट केलेली टाकायची। मी गाजर, वाटाणे, बटाटा आणि फ्लॉर ऍड केली आहे। जेवढे जास्ती वेजीज टाकणार तेवढेच टेस्टी बनतो आपले मसाले भात। व्यवस्थित मिक्स करून झालं की टोमॅटो टाकायचं व चवीनुसार मीठ घालायचं। 5 ते 10 मिनिट वेजीज तेलात झाले की त्यामध्ये 1/2 वाटी छान पैकी स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकायचं व पाणी ऍड करायचं। कुकरचे 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायचे। अशा प्रकारे टेस्टी मसाले भात रेडी झालेला आहे। असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।